महाराष्ट्रामध्ये नेमकं चाललंय काय असा प्रश्न तुमच्या मनात यावा अशी बातमी मी तुम्हाला सुरुवातीला सांगते। महाराष्ट्राच्या आजी आणि माजी मुख्यमंत्री यांच्याबद्दल तुम्ही काय विचार करता? त्यांच्या कामांचा विचार करता, त्यांच्या पक्षांचा विचार करता, त्यांचं राजकारण वगैरे 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 मुद्द्यांचा ना। पण हे मुख्यमंत्री जादूटोण्यामध्ये विश्वास ठेवतात का? त्यांना जादूटोणा येतो का? ते जादूटोण्याला घाबरतात का? हे असले प्रश्न तुम्हाला पडत नाहीत ना। पण मग आता या प्रश्नांची सवय करून घ्या, कारण मुख्यमंत्री पदाची खुर्ची ही तुम्ही आम्ही दिलेल्या मतांमुळे नाही तर जादूटोण्यामुळे मिळते असे दावेच आपले राजकीय नेते आता करायला लागलेत। भुजबळांना हसू आवरत नाहीये, म्हणजे महाराष्ट्रातले इतर विषय संपलेत का हो? निलेश राणेंना राग आवरत नाही, त्याच्यावर बोलण्याची मला आवश्यकता वाटत नाही। एकनाथ शिंदे तर काही बोलतच नाही। अहो, पण या सगळ्या नेत्यांच्या अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया यायला नेमकं घडलंय तरी काय? महायुतीच्या नेत्यांना अशा तिरपांगड्या प्रतिक्रिया द्यायला लावणारं एकच अस्त्र सध्या महाविकास आघाडीकडे आहे आणि त्याचं नाव आहे संजय राऊत। राऊत राज्यसभेचे खासदार, पेशाने पत्रकार, सामनाचे संपादक, सुशिक्षित, भरपूर वाचन करणारा अशी प्रतिमा असलेली व्यक्ती। पण गेले 2 दिवस मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याबाबत ते जे काही बोलतायत त्यामुळे लोकांचं फक्त मनोरंजन होतंय आणि महायुतीच्या नेत्यांचा तिळपापड। कोणाचं ऐकताय? कोणाचं कोण बोलतं आणि कोणाचं ऐकताय? झालं किती वेळा त्याच्यावर बोलायचं? देवेंद्र फडणवीस अजून वर्षा बंगल्यावर का जात नाही की त्या बाहेरच्या लॉनमध्ये काहीतरी खोदकाम करून कामाख्या देवावरून आलेल्या रेड्याची शिंग पुरली आहेत वर्षा बंगल्यावर। जे रेडे कापले असं तिथे चर्चा आहे, असं त्यांचेच लोक सांगतायत, असं तिकडला स्टाफ सांगतो आहे। हे खरं आहे की खोटं आहे? आम्ही काय अंधश्रद्धेवरती विश्वास ठेवत नाही, आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन कायदा मानणारे लोक आहोत। पण ह्या चर्चा आहेत की कामाख्य मंदिरात जे काय रेडे कटिंग झालं तिथून काही मंत्रलेली शिंग आणली म्हणजे काही लोकांनी आणि ती तिकडे पुरली आहेत की हे मुख्यमंत्रीपद कोणाकडे टिकू नये दुसऱ्या माणसाकडे। आम्ही सदैव असं तिकडला जो कर्मचारी वर्ग त्यांचे हे सांगतायत। आता ही चर्चा आहे। 2022ला एकनाथ शिंदेंनी समर्थक आमदारांसह बंड केलं। शिंदे आमदारांना घेऊन आधी सुरतला गेले आणि मग तिथून गुवाहाटीला। सत्तेची समीकरणं बदलली आणि ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला। मग गुवाहाटीला गेलेले सगळे आमदार तिथल्या प्रसिद्ध कामाख्या देवीच्या मंदिरात पोहोचले। पुढच्या काहीच दिवसात सत्तेचे सगळे फास शिंदेंच्या बाजूने पडले आणि शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले। फडणवीसांना उपमुख्यमंत्री पद स्वीकारावं लागलं। ही सगळी कामाख्या देवीची कृपा असं मानून शपथग्रहण होताच शिंदे आपल्या आमदारांसह कामाख्या देवीच्या दर्शनाला पोहोचले। गुवाहाटीतल्या त्या कामाख्या देवीला प्रसन्न करण्यासाठी रेड्याचा बळी दिला जातो अशी मान्यता आहे। आता शिंदेंनी देवीचा आशीर्वाद मिळवायला रेड्याचा बळी दिला की नाही ते माहीत नाही, पण त्या रेड्याची शिंग सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात तांडव करत आहे। खूप जास्त एक्सपिरियन्स त्यांना आहे त्याच्यातला जास्त एक्सपिरियन्स अनुभव त्यांना असल्यामुळे मला वाटतं त्यांनाच विचारा तुम्ही खरं काय खोटं काय। सर यूसीसी त्याच्यावर बोलण्याची मला आवश्यकता वाटत नाही। खरं तर मला संजय राऊत ह्या माणसाचीच कीव येते, कुठला विषय कुठे जोडायचा। अहो, ते एका मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबद्दल आपण बोलताय, शासकीय निवासस्थान आहे ते। समन्वय एवढं चांगलं असताना कुठल्या विषय, म्हणजे महाराष्ट्रातले इतर विषय संपलेत का हो? म्हणजे राजकारणी इतके चीप झालेत की त्यांनी ह्या सगळ्या विषयांकडे म्हणजे जादूटोणावर बोलावं आणि तुम्ही ते कव्हर करावं पत्रकार म्हणून, ह्याच्यापेक्षा मोठं केवळीवाणा प्रकार नाही हो। ठीक आहे, मी काय सांगू शकत नाही, कुठे काढले ते काढा म्हणा बाहेर।
आणि जर कोणी गाडले असतील तर शिंदे तर स्वतः गाडवू शकत नाही, ते गाड्याला 10-20 माणसं लागत असतील, कुणीतरी बाहेर बोललं असतो बाबा. बरं ठीक आहे, आता मला काय माहिती नाही, काय त्यांची माहिती ते बोलतात, मी त्याच्याबद्दल काही बोलणार नाही. वर्षा बंगल्यावर सध्या नूतनीकरणाचं काम सुरू असल्यानं मुख्यमंत्री तिथं राहायला जात नाहीयेत. काम पूर्ण झाल्यावर मुख्यमंत्री कदाचित वर्षा बंगल्यावरून कारभार सुरूही करतील. पण तोपर्यंत राऊतांचे हे वार परतवून लावण्याचे उद्योग महायुतीच्या नेत्यांना करावेच लागतील. सर्व सुखी, सर्व संपन्न, सर्व शिक्षित, अत्यंत विकसित अशी महाराष्ट्र राज्याची प्रतिमा नसेलही, पण भूतखेतं, काळी जादू, शिंग उतारे असल्या बाबींपासून तरी महाराष्ट्र पार पुढं गेलाय राव. आता त्याच राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाबत या असल्या चर्चा केल्या जात असतील तर नेत्यांनो आवराओ आता, कारण तुमच्या या असल्या वक्तव्यांनी लोकांचं मनोरंजन नक्की होईल, पण राज्याचं काहीही भलं होणार नाही. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.